नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कथित अत्याचारांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं जिथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार घडला त्या दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या सरकारांना नोटीस बजावले आणि काही अंतरिम निर्देशही दिले आहेत. या आरोपांमुळे स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची गरज भासवावी अशी प्रथमदर्शनी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं पुरावे जतन करण्याचे निर्देश दिलेत. तुर्तास विद्यार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास मनाई केली आहे. चौकशीचं स्वरूप आणि व्याप्ती ठरवण्यासाठी केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि संबंधित राज्यांकडून उत्तरं मागवली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयानं 18 वर्षाखालील किंवा ज्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशा सर्व ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची सुटका करण्याचे आदेश दिलेत. विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व CCTV, ड्रोन चित्रीकरण, बॉडी कॅमेरा रेकॉर्डिंग्ज, वायरलेस संवाद आणि इतर सर्व डिजिटल साहित्य जतन केलं जावं असे आदेश दिलेत. असा सर्व डिजिटल डेटा जतन केला जावा आणि तो सार्वजनिक केला जाऊ नये. तसंच पुढील आदेश येईपर्यंत आंदोलनाशी संबंधित कोणताही डेटा प्रकाशित केला जाऊ नये असं न्यायालयानं संबंधित अधिकारी आणि पोलिसांना निर्देश देताना म्हटलं आहे. FIR-मधील तपास सुरू राहू शकतो, मात्र पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. जंतर मंतर इथल्या CJP निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या एकूण